की इथून प्लेसमेंट पण दिले जातात मुलांना स्टार्टिंगला. सो आणि प्लेसमेंट डिपार्टमेंट पण खूप चांगलं काम करतं. इवन ते इंटरव्ह्यू वगैरे अरेंज करून देतात. इथे मॉक इंटरव्ह्यू पण होतात तुमचे, आणि म्हणजे 3-4 मॉक इंटरव्ह्यू होतात. HR इंटरव्ह्यू म्हणजे HR राऊंडचे वगैरे असे इंटरव्ह्यू होतात. त्यामुळे मुलांना एक कॉन्फिडन्स येतो की आपण वेगळ्या कंपनीमध्ये गेलो तर काय इंटरव्ह्यू द्यायचा, कसं बोलायचं. वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला प्लेसमेंटला पाठवलं जातं म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला. कोर्स संपायच्या आधी पण प्लेसमेंट तुम्हाला दिले जातात, आणि तुम्ही जसा कोर्स संपला तरी तर लगेच तुम्ही म्हणजे प्लेसमेंट प्रोव्हाइड केली जाते तुम्हाला. जास्त वेळ थांबायची गरज लागत नाही, की काही खूप गॅप पडतो करिअर स्टार्ट करायला. सो इथे तुम्ही क्लासमधून बाहेर पडायच्या आधीच तुमच्याकडे प्लेसमेंट आलेली असते. सो तुम्ही लगेच वर्क करू शकता. माझं नाव मंगल पवार आहे आणि माझं क्वालिफिकेशन ॲक्च्युली BSc आहे, म्हणजे BSc केमिस्ट्री. आणि सो मला इंटरेस्ट होता डिजिटल मार्केटिंगमध्ये पहिल्यापासूनच. आणि कोविडमध्ये तो जास्त वाढला, कारण कोविडमध्ये आपण काही करत नव्हतो, कॉलेज पण बंद होतं. सो ते रील्स वगैरे मी बघत होते, डिजिटल मार्केटिंगचं होतं आणि सेटअप्स वगैरे असं यूट्यूबवरून मी थोडी माहिती कलेक्ट केली होती. आणि नंतर मला एक क्युरियोसिटी होती की मला डिजिटल मार्केटिंगमध्ये ग्रो करायचं स्वतःला आणि स्टार्ट करायचं. सो नंतर मी सर्च वगैरे केलं आणि मग नंतर मला माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केलं ऋषी पंडित. मी द ऋषी पंडित डिजिटल स्कूलमध्ये आले, नवीन सरांना भेटले. सो त्यांनी मला थोडंसं गायडन्स केलं की काय आहे डिजिटल मार्केटिंग, तू पुढे जाऊन काय करू शकतेस. सो मला फ्रीलान्सिंगचं पण होतं पहिल्यापासूनच, बट मला एवढं नॉलेज नव्हतं त्या गोष्टींबद्दल की मी एवढं सगळं करू शकते. सो मला बेसिक थोडंसं नॉलेज होतं. नंतर मी इथे ॲडमिशन घेतलं द ऋषी पंडित डिजिटल स्कूलमध्ये. देन मला माझे ट्रेनर होते ओंकार सर. सो त्यांनी मला बेसिकपासून सांगितलं, म्हणजे मला एवढं नॉलेज होतं थोडंफार, पण इम्प्लिमेंट मी कधी केलं नव्हतं, कारण फक्त आपण बघून वगैरे आपल्याला ते नॉलेज आपण गेन करू शकतो, किंवा तसंच आपण प्रॅक्टिस महत्त्वाची असते. सो मला प्रॅक्टिस नसल्यामुळे मला एवढं काही माहिती नव्हतं. सो मी ॲट द स्टार्ट बेसिकपासून इथे शिकले, म्हणजे अगदी कॅनवापासून शिकले. इथे एक कॅनवा मॉडेल आहे, त्याच्यामधून डिझायनिंग कशा करायच्या वगैरे ते म्हणजे प्रत्येक गोष्ट मी इथूनच शिकले. आणि ओंकार सरांनी मला खूप गाईड केलं, म्हणजे माझे काही डाऊट्स असतील तर तिथल्या तिथे क्लिअर करून दिलेत मला डाऊट्स. तो असं पण नाही की किंवा घरी गेल्यावर पण असं काही डाऊट आला तर आम्ही त्यांना मेसेज थ्रू विचारू शकता. आणि ते जसं म्हणजे ते पण थोडे बिझी असतात कामात, पण जेव्हा ते फ्री होतात तेव्हा ते लगेच आपल्याला रिप्लाय करतात, आम्हाला गोष्टी समजून सांगतात. इव्हन आम्ही दुसऱ्या दिवशी इन्स्टिट्यूटमध्ये आलो तर पर्सनली आम्हाला विचारतात की काही प्रॉब्लेम आहे, झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह वगैरे. ॲक्च्युली मला सोशल मीडिया मार्केटिंग खूप आवडलं, त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम. कारण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आजकाल म्हणजे जास्त लोक फेसबुक आणि इंस्टाग्रामवरच मला वाटतं की असतात. सो म्हणजे आपण जरी जॉबला वगैरे जात असलो तरी ते ट्रेनमध्ये रील बघणं, ॲड बघणं, तर फेसबुक आणि इंस्टाग्रामच लोक यूज करतात. त्याच्या थ्रू आपल्या वेबसाईटवर एंगेजमेंट वाढते, ट्रॅफिक येतं आणि अवेअरनेस पण आपल्या बिझनेसबद्दल लोकांपर्यंत पोहोचते अवेअरनेस. आणि त्याच्यामध्ये जर पेड ॲड्स आहेत फेसबुक आणि गुगल ॲड्स, तर त्या पण मला आवडलं, कारण ते थोडे इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये खूप डीप नॉलेज आहे, तुम्ही टार्गेटिंग कसं करता वगैरे काय. सो मला ते मॉडेल खूप आवडलं. ॲक्च्युली मला ऋषी पंडित डिजिटल स्कूलमधून खूप फॅसिलिटीज भेटल्या. वन ऑफ दी LMS, तिथे आम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर भेटतात. म्हणजे आम्ही जे इन्स्टिट्यूटमधून शिकून जातो, जर डाऊट असेल काही तर, म्हणजे मी तर असं ऐकलं नाही कुठल्या म्हणजे कोणत्याही ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून तुम्हाला LMS प्रोव्हाइड केला जातो की जे लेक्चर तुम्ही बघितलेत ते रेकॉर्डिंग मोडवर तुम्ही परत जाऊन रिटर्न घरी बघू शकता, त्याच्यावर इम्प्लिमेंट करू शकता. सो जर आम्हाला काही डाऊट असेल तर आम्ही ते रेकॉर्डिंग लेक्चर बघायचो आणि त्याच्यानंतर ते डाऊट पण क्लिअर व्हायचे आमचे. आणि एक म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे खूप असे ऑनलाईन असतात इन्स्टिट्यूट, तर हे दोन्ही आहे, ऑनलाईन ऑफलाईन. म्हणजे ज्यांना वर्किंग आहे ते ऑनलाईन करू शकता आणि ज्यांना ऑफलाईन आहे ते. सो मी ऑफलाईन म्हणजे चूज केलं होतं, कारण मला ऑनलाईन असं जास्त नाही होत मला समजत. सो मी ऑफलाईन केलं आणि मला त्याचा खूप बेनिफिट झाला. आणि हे इन्स्टिट्यूट ऑफलाईन होतं म्हणूनच मी इथे आले, आणि मी इथे आले पण माझ्यात खूप इम्प्लिमेंट झाल्या. इवन मला खूप नॉलेज गेन झालं इथून. ट्रेनरबद्दल मी असं बोलू शकते की ॲक्च्युली इथं ट्रेनिंग खूप चांगलं होतं. सो ओंकार सर होते मला ट्रेनर, त्यांनी आम्हाला खूप म्हणजे बेसिकपासून सगळ्या गोष्टी शिकवल्या, आमचे डाऊट्स क्लिअर केले. इवन आम्हाला म्हणजे फक्त टॉपिक पुरतंच शिकवलं असं नाही, जे अपडेट्स आहेत आता SEOचे अपडेट्स आहेत या पेड ॲडचे अपडेट आहेत ते पण सरांनी आम्हाला प्रोव्हाइड केले.
वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत त्यांची आम्हाला इन्फॉर्मेशन दिली आणि एक म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट आम्ही कसं करू शकतो ते पण आम्हाला सरांनी शिकवलं. येस, ऑफकोर्स मी करेन. इव्हन ॲक्च्युली माझा भाऊ आहे स्वतः, त्यालाच मी ते करते घरी वगैरे, तर त्याला पण इंटरेस्ट आलाय. सो ॲक्च्युली त्याला पण यायचं आहे, तर मी त्याला सांगितलं जिथे मी शिकले तिथेच तू जाऊ शकतोस. आणि मी इतरांना पण रिकमेंडेड करेन, कारण हा आहे क्लास जिथे ग्रोथ होऊ शकते. कारण आता मार्केटमध्ये खूप असे फेक क्लासेस ओपन झालेत. म्हणजे सगळेच इव्हन वेबिनार घेतात, वर्कशॉप घेतात, त्याच्यामध्ये थोडी इन्फॉर्मेशन देतात, मग आपल्या क्लासचं म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट करतात. सो तिथे एवढं नॉलेज भेटेल असं मला तरी वाटत नाही, कारण इथे खूप नॉलेज भेटतं. आणि ऑफलाईन ही एक चांगली संधी आहे की मुलं म्हणजे प्रॉपर इंटिग्रेट होतात ट्रेनरसोबत आणि डाऊट असतील ते क्लिअर करू शकतात. सो मी ऑफकोर्स रिकमेंडेड करेल की तुम्ही द ऋषी पंडित डिजिटल स्कूलमध्ये ॲडमिशन घ्या आणि तुम्हाला इथून स्टार्ट करू शकता तुम्ही तुमचं करिअर. इव्हन बेसिक लेवलपासून पण तुम्ही स्टार्ट करू शकता. मी इथे आले होते स्टार्टिंगला तेव्हा नवीन सरांनीच माझं काउन्सिलिंग केलं होतं. आणि नवीन सर म्हणजे पर्सनली प्रत्येक गोष्ट आपलं समजून घेतात. असं पण नाही की वरवरचं त्यांना क्लासमध्ये ॲडमिशन घ्या म्हणून असं नाही. आपला रिक्वायरमेंट काय आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आपलं कसं आहे, म्हणजे किती आपण फायनान्शियल कंडिशन वगैरे आपली कशी आहे. सो ते आम्हाला म्हणजे सांगितलं सर, नवीन सरांनी मला समजून घेतलं आणि मी पुढे जाऊन कशी इम्प्लिमेंट करू शकते, कशी म्हणजे करिअरमध्ये कशी ग्रोथ करू शकते ते पण मला नवीन सरांनी समजवलं. आणि असं नाही की तुम्ही कोर्स घेतला तर मग ते तुमचं रिलेशन ब्रेक होतं, तुम्ही आता तुमचा कोर्स करा. इव्हन नवीन सर अधूनमधून कॉल पण करतात, विचारतात, स्वतः मेसेज करतात की कोर्स कसा चालू आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही ना, तुम्हाला ट्रेनर प्रॉपर शिकवतायत ना, आणि तुमचे काय म्हणजे गोल्स आहेत, तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे, सो तुम्ही कसं स्टार्टअप करू शकता वगैरे पूर्ण नॉलेज नवीन सर देतात. आत्ताच म्हणजे 2-3 इयर्स झालेत हे डिजिटल मार्केटिंग कोर्स म्हणजे डिजिटल मार्केटिंग मार्केटमध्ये आलंय. सो आणि AI मॉड्यूल्स यायच्या आधी मी तर बोलेल की शिकून घ्या, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुमचं नॉलेज गेन करा आणि जर ऑफलाईन शिकलात तरच बेटर आहे, कारण ऑनलाईन एवढं तुम्हाला कन्सिडर म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईनचं कम्पेअर केलं, ऑनलाईन आपण तेवढं नॉलेज गेन नाही करू शकत आणि आपण इम्प्लिमेंट पण करूच नाही. म्हणजे सगळेच आपण आळशी असतो, सो फक्त बघतो आणि इम्प्लिमेंट काहीच करत नाही. सो ऑफलाईनमध्ये कसं सर शिकवतात पण इथे आणि नंतर मग तिथेच तुम्हाला ते प्रॅक्टिस पण करून घेतात की हे करून बघा तुम्हाला येतंय का, आणि असेल तर आपण तिथल्या तिथे डाऊट क्लिअर करू शकतो. सो मी बोलेल वेळ खूप कमी आहे आपल्याकडे ग्रो करण्यासाठी, कारण आता खूप AI टूल्स वगैरे येत आहेत. सो मी तर बोलेल आतापासूनच तुम्ही तुमचं नॉलेज गेन करायला करा आणि AI टूलला टक्कर द्यायला स्टार्ट करा.